महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पिंपरी चिंचवड शहरातील वाढत्या पाणी पुरवठा समस्यांच्या पार्श्वभूमीवर आज महापालिका प्रशासनासोबत आढावा बैठक घेतली। शहरातील अनेक भागात कमी दाबाने पाणी पुरवठा, अस्वच्छ पाणी, टँकरद्वारे होणारा पुरवठा तसेच पाण्याच्या असमान वितरणाबाबत नागरिकांकडून प्राप्त तक्रारींचा सविस्तर आढावा यावेळी घेण्यात आलाय। टँकरद्वारे होणाऱ्या पाणी पुरवठ्याबाबत विशेष चर्चा करत टँकरचे पाणी कोठून घेतलं जातं, त्याची गुणवत्ता काय आहे याची नियमित तपासणी करण्याच्या सूचना दिल्या। नागरिकांना स्वच्छ आणि सुरक्षित पाणी मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी असून अशुद्ध पाणी पुरवठा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली। शहरातील पाणी गळती, अनधिकृत नळजोड, विस्कळीत वितरण व्यवस्था आणि पाणी बचतीच्या नियोजनाबाबतही संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली। तसेच सोसायट्यांमधील एसटीपी कार्यरत आहेत की नाही यावर नियमित देखरेख ठेवण्याच्या आणि पुनर्वापरित पाण्याच्या वापराला प्रोत्साहन देण्याच्या सूचना देण्यात आल्या। पवना बंदिस्त जलवाहिनीच्या पाईपलाईनचे नुकसान झाल्याची बाबही अत्यंत गंभीर असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही यावेळी केली आहे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।